पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य शासनानं पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे, कोणता लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या जुलै पगार पेन्शन संदर्भात अनेक कमेंट्स प्राप्त होत होते आणि या संदर्भातलंच अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र, परिपत्रक, आदेश जे आहेत ते महाराष्ट्र शासनानं निर्गमित केलेले आहेत। कोषागारातून रोखीनं देय वितरण आदेश या अनुषंगानं ग्रामविकास विभागानं हे निर्गमित केलेले आहेत। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। अर्थसंकल्पीय अनुदान सन 2025-26 च्या अनुषंगानं निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन दायित्व या संदर्भातलं हे वितरित अनुदान जे आहे ते अनुदान आता वितरित झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील पेन्शनधारक जे आहेत ते कुटुंब निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांना निवृत्ती वेतन जे आहे ते जुलै महिन्याचं वेळेत आणि विहित कालावधीमध्ये मिळणार आहे। या संदर्भातला निवृत्ती वेतन विषयक खर्च या तपशीलवार शीर्षाखाली अर्थसंकल्पीय अंदाजानवे जे रक्कम आहे ती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आणि कोषागार कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील पेन्शनधारकांसाठी, विशेषतः जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे पेन्शनधारक आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत, त्यांना जुलै पगार जो आहे, जुलै पेन्शन जे आहे ते विहित वेळेत होणार आहे। परंतु अनेक पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक महागाई भत्ता, डीआर वाढीच्या प्रतीक्षेत होते, परंतु अद्यापही या संदर्भातला निर्णय निर्गमित झालेला नाही। अद्याप हा प्रस्ताव जो आहे तो वित्त विभागाकडे पेंडिंग आहे। त्यामुळे निश्चितच या संदर्भातला निर्णय जो आहे तो पुढील महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या महिन्यामध्ये जुलै पगार पेन्शन जो आहे त्या संदर्भातला अनुदान पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी वितरित करण्यात आलेला आहे, कोषागार कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातलं महाराष्ट्र शासनाचे वितरण आदेश कोषागारातून रोखीनं देय काढण्या संदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत। तर हा होता निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीचा, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण JR। अशाच महत्त्वपूर्ण निर्णयासाठी, महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्र परिवारांच्या मध्ये नक्की शेअर करा। आपल्या काही शंका अडचणी असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।